आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचा उद्देश म्हणजे घोषणा करण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सातारा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. मी आज एक व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने घोषणा करणार आहे आणि महाविकास आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार मला व माझ्या सर्व सहकाऱ्यांना मान्य नाही. म्हणून आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून आणि मुस्लिम समाजानं, मी आज मुस्लिम अध्यक्ष असल्यामुळे मुस्लिम समाजानं एक आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही 100% आणि सातारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मी व माझ्या व्यक्तीच्या सर्व सहकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की मी माननीय आमदार महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पाठिंबा जाहीर करत आहोत. पाठिंबा जाहीर करण्याचा उद्देश असा की मी फक्त सातारा जावलीपुरतं बोलतोय, आपल्या मतदारसंघापुरतं. महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला तो उमेदवार आम्हाला मान्य नाही. त्या उमेदवाराची म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे उमेदवार कॅपेबल नाहीये. आमच्या पक्षाने उमेदवारी मागितली होती, त्यांनी आमच्या पक्षाला दिली नाही. ते जागा वाटपात जागा शिवसेनेला गेली, शिवसेनेत पण सक्षम उमेदवार दिला नाही त्यांनी, तो आम्हाला उमेदवार मान्य नाही आणि आमची प्रतिक्रिया पक्षाला कळवलेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजघराणा कायम मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. राजकारण न करता आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम महिला असतील, भगिनी असतील, मुस्लिम युवक असतील, आमचे थोर असतील, सगळ्यांनी निर्णय घेतला की राजघराणा मुस्लिम समाजासाठी कायम तत्परतेनं मुस्लिम समाजावर कुठली परिवार तर खांद्याला खांदा लावून उभारलेला आहे. आणि आपण काही झालं तरी पक्ष न बघता महाराज आणि राजे हेच पक्ष बघून आम्ही सर्वजण त्यांना मतदान करण्याचा असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. दुसरी गोष्ट बोलायचं झालं तर जे उमेदवार 45 दिवसात 3 पक्ष बदलतात. पहिले 2019ला भाजपमध्ये गेले, भाजपमधनं शरदचंद्र पवार गटात गेले, शरदचंद्र पवार गटातनं अजित पवार गटात गेले, अजित पवार गटातनं परत शरदचंद्र पवार गटात आले, परत मातोश्रीवर गेले, परत तिकीट आणलं. म्हणजे त्यांचं फक्त काय जनतेची आत्मीयता, विकास कामाची आत्मीयता त्यांना काय नाही. स्वतःचं नाव कसं मोठं होईल, मी कसं आमदारकी लढवेन ह्याच्यातच त्यांची फक्त त्यांनी ही बांधलेली आहे की फक्त निवडणूक लढणे, दुसरं काय त्यांचं जनतेचं हित त्यांच्यापुढे काही नाही. आणि राहिलं ते बोलतात विकासाचं त्यांना सातारा जावलीच्या अजून पूर्ण माहिती नसेल, ते काय विकास शिकवणार सातारा जावलीच्या लोकांना. आणि आम्ही 100% सर्वजण 20 तारखेला कुठलाही आदेश, कुठलाही जे आता लोक म्हणतात फतवा काढलाय, हे काढलाय, ते काढलाय, असलं काही नाहीये. आणि ह्याला कुठल्याही गोष्टीला आम्ही बळी न पडता 100% शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सकाळी उठून लवकरात लवकर मतदान करणार आणि 100% बाबा महाराज निवडून येणार, त्यात काय दुमत नाही. पक्ष अजून सोडलेला नाही. तुम्ही पालन करत नाही, युती धर्मात सोडून तुम्ही आज व्यक्तिशः तुमचे काय समर्थक असतील त्यांना घेऊन इकडे आला. तुम्हाला वाटतं तुम्ही युती धर्म पाळत नाही, पक्ष तुम्हाला त्यांच्या पक्षामध्ये ठेवल. पहिली गोष्ट पक्ष काय कारवाई करेल त्यावर करता तुम्ही तयार आहात ती मान्य आहे मला. कारण का तुम्हाला सांगतो, गेल्या वेळी आमच्या उमेदवाराला 78,000 मतं पडली होती आणि आत्ता पक्ष वाटाघाटी जागा सोडताना आम्हाला पक्षानं 1% कुठल्याही पदाधिकाऱ्याला विचारलं नाही, कुठल्याही नेत्याला विचारलं नाही, काय नाही. डायरेक्ट उद्धव बाळासाहेब ठाकरे या सीटसाठी जागा सोडली. आणि अजूनपर्यंत एकही आमचे जिल्हाध्यक्ष असतील, XYZ पक्षाचे कुठलेही पदाधिकारी असतील, त्यांच्याकडनं आम्हाला अजून कुठलाही आदेश नाही की तुम्ही महाविकास आघाडीचं काम करा. तुमचे नेते पवार, त्या पवारांनी परवा सांगितलं होतं मीडियामध्ये की दोघांनाही मतदान करायचं नाही, शिवेंद्रराजेंनाही मतदान करायचं नाहीये, अमित कारखानाही मतदान करायचं नाही, नोटाचा वापर करायचा. काही दिवसापूर्वी त्यांची ही भूमिका होती आणि आज तुम्ही ती भूमिका बदलून अचानक शिवेंद्रराजेकडे मतदान करणार आहे. तुम्हाला प्रेशरवरनं टाकले गेले, काय नेमका प्रकार आहे? नाही, तुम्हाला सांगतो, त्या मेळाव्याला मी पण होतो, त्या मेळाव्याला मी पण भाषण केलेलं आहे की दीपक पवार जी म्हणतील ती भूमिका आम्हाला मान्य राहील. पण तिथनं आल्यानंतर 15 दिवस झाले, 4 तारखेला आम्ही मेळावा घेतला होता. त्या 15 दिवसात आम्ही मतदारसंघात फिरलो. म्हणजे आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारावर तुम्हाला कुठेही दिसलेलं नाही, पण आम्ही एक थोडंसं आमच्या समाजात, इतर समाजात, मागासवर्गीय समाजात सगळीकडे फिरलो आम्ही. तर लोकांचं मत असं आहे, नोटाला मत म्हणजे मत बाद. नोटाला लोक मान्य करणार, आपण नोटाला का मत द्यायचं? नोटाला मत देण्यात काय अर्थ नाही. मग आम्ही निर्णय घेतला की नोटाला न देण्यापेक्षा आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाच मत द्यायचं. कारण अमित कदम काय 24 तारखेला त्यांना आता महत्वाचं तिकीट दिलं, 24 तारखेला एसटीचं रेल्वेचं तिकीट काढून ते फार होणार, ते काय थांबणार नाही, त्यांना जनतेची घेणं देणं नाही काय.
त्यामुळं मी निवडून येणारे उमेदवार आणि राजघराणा कायम. आता तुम्ही बघितलं असेल एक महिन्यामागं माची पेठेवर फटाकड्याचा स्फोट झाला. 15 मिनिटात आमदार तिथे दाखल झाले. दोन्ही समाजात कसा सलोखा राहील काय राहील त्यांनी तो समोपचाराने मिटवला. कुठलीही म्हणजे सातारा सोडून कुठल्याही तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात घटना घडली असेल तर त्याचा काय परिणाम झाला असेल तुम्हाला पण पत्रकार बंधांना माहिती आहे सगळ्यांना. पण फक्त बाबा महाराजांनी ते त्यांच्या कार्यशैलीने त्यांनी ते हाताळलेले चांगलं. पुढच्या कालखंडामध्ये परवेश शेख उप शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना. काय महत्वाचं म्हणजे मला साताऱ्याचा विकास पाहिजे आणि ह्या विकासासाठी मला असं वाटतं की बाबाराजेंनाच साथ दिली पाहिजे. ह्याच्यासाठी मी बाबाराजेंनाच साथ देणार आहे आणि त्याच्याबरोबर माझे काही पदाधिकारी आहेत ते पण ह्या गटामध्ये प्रवेश करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे बाबांशिवाय साताऱ्याचा विकास नाही आणि महत्वाचं म्हणजे साताऱ्यामध्ये जो समन्वय राहतोय हिंदू मुस्लिम समाज असो किंवा कुठला पण समाज असो तो त्यांच्यामुळेच राहिलेला आहे. ही सुबुद्धी तुम्हाला इतकी शेवटी कशी काय सुचली 2 दिवसाआधी? कारण चर्चा केल्याशिवाय कुठल्या गोष्टीला उदाहरण येत नाही. बाबाचा विकास करणारे बाबा विकासाचे महादेव. जय हिंद जय महाराष्ट्र. माझं नाव मिसेस शेख आहे आणि मी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने म्हणजे सांगू इच्छिते की सातारा मतदारसंघात म्हणजे आमचा जो पाठिंबा आहे, आमच्या भावानं निर्णय घेतलेला आहे की आपण महाराजांना पाठिंबा द्यायचा आहे. कारण लहानपणापासून आम्ही सुद्धा बघितलंय की कोणतंही आपल्या समाजावर किंवा साताऱ्यावर कोणतंही संकट आलं तरी महाराज खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. आणि नेहमीच अगदी कोयनेच्या लाईटचा प्रश्न असू दे किंवा आता पुसेसावळीची घटना घडलेली तिथं सुद्धा सगळ्यात आधी उदय महाराज जे आहेत तेच गेलेले. आणि आमचं मत जे आहे ते महाराजांसाठी असेल, फक्त राजघराण्यासाठी असेल आणि शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत त्यांच्यासाठी असेल. कारण ते नेहमीच साताऱ्याच्या विकासासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी महिलांचे प्रश्न देखील बरेचसे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमच्या भावानं जो निर्णय घेतलेला आहे तो आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या महिला ज्या आहेत त्यांना मान्य आहे. आणि मी आमच्या म्हणजे भावाच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करू इच्छिते की 20 तारखेला तुम्ही उठा आणि आपले जे साताऱ्याची गादी आहे त्याला काय करा, तुम्ही सपोर्ट करा, तिथं तुम्ही मतदान करा. नक्कीच तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल. धन्यवाद. मुस्लिम समाजामध्ये तुमच्याकडे कुठलं पद आहे का? नाही, माझ्याकडे नाही. मग तुम्ही आता बोलता संपूर्ण